ऑस्ट्रेलियामध्ये सध्या निवडणुकीचे वेगवान वारे आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये सध्या राहणीमानाचा खर्च आणि घरांची कमतरता हे मुख्य मुद्दे आहेत। सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या या प्रश्नांवर ही निवडणूक लढली जाते। विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासमोर यंदा विरोधक पीटर डटन यांनी कडवं आव्हान उभं केलंय। शनिवारी होणाऱ्या या मतदानात आता नागरिक कोणाला कौल देतात, लहान पक्ष या निवडणुकीत काय कमाल करतात, अँथनी सत्ता राखण्यात यशस्वी होतात की पीटर डटन यांच्या रूपानं एक माजी पोलीस अधिकारी ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान होणार, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। ऑस्ट्रेलियामध्ये 3 मे रोजी अर्थात शनिवारी मध्यवधी निवडणुका पार पडतायत। राहणीमानाचा खर्च आणि घरांची कमतरता हे निवडणुकीतले प्रमुख मुद्दे आहेत। सुमारे 1,80,00,000 नागरिक मतदान करण्याची शक्यता आहे। विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि त्यांचे प्रतिस्पर्धी पीटर डटन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे। ऑस्ट्रेलियामध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत। डाव्या विचारसरणीचा ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी आणि रूढीवादी लिबरल नॅशनल युती, तर काही स्वतंत्र उमेदवार आणि लहान पक्षही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत। 2022 पासून लेबर पार्टीचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पुन्हा निवडणुकीसाठी उभे आहेत, तर मागच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर लिबरल नॅशनल युतीची धुरा ही पीटर डटन यांच्याकडे आली। तेच अल्बानीज यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जात आहेत। ऑस्ट्रेलियन निवडणुकीत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रमुख मुद्दे आहेत। अनेक मतदारांसाठी राहणीमानाचा खर्च हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे। 2022च्या निवडणुकीपासूनच महागाईचा मुद्दा आहे। महागाई मंदावली असली तरी अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत। मे 2022 पासून अल्बानीज सरकारनं 12 वेळा व्याजदर वाढवले, मात्र याचा कर्जदारांवर, गृहकर्ज घेणाऱ्यांवर दबाव वाढला। ऑस्ट्रेलियातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या। ऑस्ट्रेलियन आरोग्य व्यवस्थेसमोरही अनेक आव्हानं आहेत। कर्मचाऱ्यांची कमतरता आणि वाढता खर्च याचा ताळमेळ बसत नाहीये। आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त अब्जावधी निधीचं आश्वासन दोन्ही पक्षांनी दिलंय। अल्बानीज सरकारनं औषधांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला, कर कपात, ऊर्जा सवलत अशी धोरणंही लागू केली। अमेरिकन टॅरिफमुळेही निर्यातदारांसमोर अनेक अडचणी आहेत। चीनसह ऑस्ट्रेलियाचे मजबूत व्यापार संबंध आहेत, त्यामुळे अमेरिका चीन व्यापार युद्धात कोंडी होण्याची शक्यता आहे। टॅरिफमुळे आम्ही जी वस्तू अमेरिकेत पाठवू तिची आजची किंमत ही 145% वाढलेली असेल। म्हणजे आमच्या प्रत्येक वस्तूची किंमत उत्पादन खर्चाव्यतिरिक्त 145% टॅरिफसह मोजली जाईल। अशात संपूर्ण आर्थिक व्यवहारच धोक्यात येणार आहे। तर दोन्ही देशांनी ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला आपलाच पक्ष उभारी देऊ शकतो असं आश्वासन दिलंय। या अनिश्चिततेच्या काळात आम्ही लेबर पक्ष तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या उभारणीसाठी आश्वस्त करतो। लिबरल नॅशनल युतीमध्ये प्रचंड गोंधळ आहे, हे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारावरून दिसतच आहे। मतदानात काही मतं निर्णायक ठरू शकतात, मात्र आपल्या समोर अडचणींचा डोंगर आहे, तो आपल्याला सर करायचा आहे। आपल्या देशाला सुरळीत मार्गावर आणायचं आहे। आम्हीच आपली अर्थव्यवस्था भक्कम करू शकतो आणि हे लिबरल सरकारच करू शकतं। जर आम्ही अर्थव्यवस्था सांभाळली तर महागाई कमी होईल, राहणीमानाचा खर्च कमी होईल। भविष्यामध्ये आम्ही ही अर्थव्यवस्था आणखी मजबूत करू, त्यामुळे अत्यावश्यक सेवांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होईल। तुमच्या घरांचं स्वप्न पूर्ण करता येईल। विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे गेले 30 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत। सत्तेत आल्यानंतर त्यांची लोकप्रियता अधिक वाढली। अलीकडे गृहनिर्माण, आदिवासी व्यवहार, ज्यू विरोधी विचारसरणी आणि इस्लामोफोबिया सारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावर दबाव आहे। तर 2022च्या पराभवानंतर पीटर डटन हे लिबरल नॅशनल युतीचे प्रमुख बनले। ते विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची पहिली निवडणूक लढवत आहेत। कट्टर रूढीवादी म्हणून ओळखले जाणारे डटन यांना संरक्षण आणि गृहव्यवहार यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव आहे, मात्र सामाजिक मुद्द्यांवरील वक्तव्यांमुळे ते कायम वादात अडकले। ऑस्ट्रेलियामध्ये 18 वर्षांवरील नागरिक मतदान करू शकतात। पंतप्रधान हा थेट निवडला जात नाही। प्रतिनिधी सभागृहात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष आपला नेता निवडतो, तो पंतप्रधान पदाची शपथ घेतो। तर मतदानात उमेदवारांना पसंतीच्या क्रमानं स्थान दिलं जातं। जर पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवाराला 50%पेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत, तर सर्वात कमी लोकप्रिय उमेदवारांची मतं पुन्हा वितरित केली जातात आणि ही प्रक्रिया बहुमत मिळेपर्यंत सुरू राहते। प्रतिनिधी सभागृहातील सर्व 150 जागांसाठी तसंच सिनेटमधील 76 पैकी 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे। बहुमतासाठी सभागृहात किमान 76 जागा जिंकणं आवश्यक आहे। यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर लहान पक्ष किंवा अपक्ष खासदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो। 2022च्या निवडणुकीत लेबर पक्षाला बहुमत मिळालं होतं,
सध्या लेबर पक्षाकडे 78 जागा आहेत तर विरोधकांकडे 57 जागा आहेत. इतर उर्वरित जागा इतर पक्षांकडे आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दशकांपासून राज्य आणि संघीय निवडणुकांमध्ये लहान पक्ष आणि अपक्षांच्या मतांचा वाटा सातत्यानं वाढतोय. ऑस्ट्रेलियात मतदान संपल्यानंतर मतमोजणी लगेच सुरू होते आणि निकाल ऑस्ट्रेलियन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट केले जातात. मात्र हा पूर्णपणे अधिकृत निकाल मानला जात नाही, कारण निवडणूक आयोगाला पोस्टल आणि परदेशातील मतपत्रिकांसह अंदाजे 1,80,00,000 मतपत्रिका हातानं मोजाव्या लागतात. त्यामुळे अधिकृत निकाल येण्यास काही दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.